श्री स्वामी समर्थ प्रेरणादायी बोधकथा. कर्माचे फळ अटळ आहे. एक चूक आणि सर्व काही संपले. मित्रांनो, माणूस कितीही श्रीमंत असो, कितीही बलवान असो, पण कर्माच्या न्यायापासून कोणीही वाचू शकत नाही. आजची ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकाल, कारण एका शेतकऱ्याने केलेल्या एका चांगल्या कर्माने त्याचे आयुष्य बदलले आणि एका वाईट कर्माने त्याच्याकडचे सर्व काही हिरावून घेतले. एका गावात एक ज्ञानी ऋषी राहत होते. त्यांच्या आश्रमात रोज अनेक लोक आपल्या दुःखाचे ओझे घेऊन येत असत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच शांत हास्य असे आणि त्यांच्या प्रत्येक शब्दात जीवन बदलण्याची ताकद होती. एक दिवस सकाळी एक तरुण रडत रडत आश्रमात आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, गुरुदेव, मी कधीच कोणाचे वाईट केले नाही. नेहमी सत्य बोलतो, दुसऱ्यांना मदत करतो, तरी माझ्या आयुष्यात इतके दुःख का? देव माझी परीक्षा का घेत आहे? ऋषींनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. ते म्हणाले, मुला, उत्तर शब्दात नाही, एका कथेत आहे. तर ती कथा अशी आहे, शेतकरी आणि जखमी कबूतर. खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फार पैसे नव्हते, पण मन मात्र सोन्यासारखे होते. एक दिवस शेतात काम करत असताना त्याला झाडाखाली एक जखमी कबुतराचे पिल्लू दिसले. त्याने त्याला अलगद उचलले, घरी आणले, औषध लावले, अन्न पाणी दिले, रात्रभर त्याची सेवा केली. काही दिवसांनी ते पिल्लू पूर्ण बरे झाले. शेतकऱ्याने त्याला प्रेमाने आकाशात उडवून दिले. अनपेक्षित चमत्कार. काही दिवसांनी तेच कबूतर परत आले. त्याच्या चोचीत एक चमकणारा हिरा होता. त्याने तो हिरा शेतकऱ्याच्या दारात टाकला. शेतकरी आश्चर्यचकित झाला. तो हिरा विकून त्याला भरपूर धन मिळाले. त्याचे गरिबीचे दिवस संपले. घर, शेत, सुख सर्व काही मिळाले. लोक म्हणू लागले, हे त्याच्या चांगल्या कर्माचे फळ आहे. पण इथूनच सुरू झाली खरी परीक्षा. हळूहळू धन वाढत गेले आणि त्याचबरोबर अहंकारही. जो माणूस कधी नम्र होता, तो आता गरिबांचा अपमान करू लागला. गरजू लोकांना हाकलून लावू लागला. दानधर्म बंद झाला. स्वार्थ वाढला. त्याला वाटू लागले, हे सर्व मीच कमावले आहे. कर्माचा न्याय कसा असतो पहा. एक काळोखी रात्र आली. प्रचंड वादळ आले. त्याचे घर उद्ध्वस्त झाले. धान्य वाहून गेले. जनावरे मृत्युमुखी पडली. संपूर्ण संपत्ती एका रात्रीत नष्ट झाली. तो पुन्हा रस्त्यावर आला. तेव्हा त्याला समजले, धन नष्ट झाले नव्हते, तर त्याच्या वाईट कर्मांनी त्याचे भाग्यच हिरावून घेतले होते. ऋषींचा अमूल्य उपदेश. कथा संपल्यावर ऋषी म्हणाले, मुला, चांगल्या कर्माचे फळ नक्की मिळते, पण वाईट कर्माचे परिणामही तितकेच निश्चित असतात. आजचे तुझे दुःख कदाचित पूर्वीच्या कर्माचे फळ असेल, पण आज जर तू चांगले कर्म करत राहिलास तर उद्याचे आयुष्य नक्कीच सुंदर होईल. तरुणाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने ऋषींच्या चरणी नतमस्तक होत मनोमन संकल्प केला, कधीही कोणाचे वाईट करणार नाही. शेवटचा संदेश. मित्रांनो, कर्म कधीच विसरत नाही. वेळ लागतो, पण न्याय नक्की होतो. आज तुम्ही जे पेराल, उद्या तेच उगवेल. म्हणून कोणाचे मन दुखावू नका. गरजूंना मदत करा. आई वडिलांचा आदर करा. गुरूंचा आशीर्वाद घ्या आणि नेहमी चांगले कर्म करत राहा, कारण कर्माचे फळ अटळ असते. श्री स्वामी समर्थ. जय सियाराम. तर स्वामी भक्त हो, तुम्हाला ही बोधकथा आवडली असेल तर अशाच नवीन माहितीसाठी, प्रेरणादायी कथांसाठी
आपल्या स्वामी विचार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इतरांसोबतही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.